प्रमुख मान्यवरांची लाभलेली उपस्थिती मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण हा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होत असताना चला विनंती असेल संघनायक गोपाळ बटा संघनायक विल्फ्रेड आपल्याला विनंती आपण आपले संघ घेऊन जो आमचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या ठीक पाठीमागे येऊन उपस्थित राहा. धन्यवाद. हॅलो 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 चेक हॅलो चेक. धन्यवाद सचिन, धन्यवाद सिद्धू. तर जाऊया वरेनेम कोकण प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं. विजेत्या संघाचे कर्णधार राजाराम वॉरियर संघाचे मालक आमचे मित्र विकास गावडे. विकास आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून या सुंदर स्पर्धेची सलग 4 वर्ष आखणी केली गेली आणि यशस्वी रीतीने ही स्पर्धा संपन्न केली गेली. कोकण नाऊच्या संचालिका त्याचप्रमाणे संपूर्ण जगभरातील सर्वात ट्रस्टेड ब्रँड असं ज्याला म्हटलं जातं अर्थात LIC आणि या LICचं गेली अनेक वर्ष मालवण शाखेसाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या आघाडीच्या विमा प्रतिनिधी सौ वैशाली गावकर मॅडम यांना विनंती आहे. गावकर मॅडम आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे ज्यांनी कोकण नाऊ या चॅनलची स्थापना केली आणि या रोपट्याचा आता वटवृक्ष होतो आहे, कोकणचं अग्रगण्य चॅनल म्हणून ज्या चॅनलचं नाव घेतलं जातं ते कोकण नाऊ चॅनलचे संस्थापक सन्माननीय विकासजी गावकर. त्याचप्रमाणे कोकण नाऊ चॅनलचे मेघनाथ सारंग, कोकण नाऊ चॅनलचे वैभव, कोकण नाऊ चॅनलचे योगेश खाडे. त्याचप्रमाणे आमचे ऑफिशियल्स संदीप रुद्रे सर, अरुण घाडी सर, गोट्या कारविडेकर सर, आमचे स्कोरर गणेश राऊळ सर, समालोचक सचिन सावंत, सिद्धू परब. विजेत्या संघाचा कर्णधार सिद्धेश केदार सर्वेश, उपविजेत्या संघाचा कर्णधार समीर वेंगुर्लेकर. या सर्वांना विनंती आपण सर्वांनी स्टेज समोर यावं. मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये यावं. आपण बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात करतोय. ज्येष्ठ खेळाडू बाळा मडगावकर विल्फ्रेड यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण येऊन स्थानापन्न व्हावं. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात करूया. रंजन केणी, राज सुनुर्लेकर हे आमचे सर्व उपस्थित. त्याचप्रमाणे आमचे उत्कृष्ट समालोचक आणि पंचमित्र महेश डोंगरे सर यांनाही विनंती. सर आपण सर्वांनी या, आपला सर्वांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. मेघनाथ सारंग त्याचप्रमाणे योगेश खाडे यांनासुद्धा विनंती असेल सर्वांनी यावं. तर बक्षीस वितरण सोहळ्याची आपण सुरुवात करूया. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, श्रीदेव उपरलकर इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता यांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून कोकण प्रांताची सर्वात मोठी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 पर्व 4 को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये कोकण नाऊ चॅनलच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम, त्याचप्रमाणे कोकण नाऊ चॅनलचे संस्थापक सन्माननीय विकासजी गावकर जे सध्या पत्रकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे मेघनाथ सारंग, त्याचप्रमाणे योगेश खाडे या मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये यावं. बक्षीस वितरण सोहळ्याची आपण सुरुवात करूया. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले आहे ते आमचे सर्व पंच, स्कोरर, त्याचप्रमाणे इतर ऑफिशियल्स, ग्राउंड्समन या सर्वांना आपण आग्रहाचं निमंत्रण देऊन या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याची आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या ज्ञात अज्ञात हातांचे मनपूर्वक आभार मानून
या स्पर्धेतील ऑफिशियल्सचा आपण सर्वप्रथम सन्मान करूया आणि त्यानंतर लगेच आपण सर्वजण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं पहिल्यांदाच बेस्ट ऑफ 3 या नियमानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका मोठ्या स्पर्धेचं अंतिम सामन्याचं आयोजन केलं गेलं. समान न्याय आणि समान संधी या तत्वाचा वापर करून अगदी सकाळपासूनच किंवा पहिल्या दिवसापासून या स्पर्धेची आखणी केली होती. प्रत्येक संघाला समान संधी मिळावी यासाठी साखळी फेरीचे सामने. एखादा सामना हरल्यानंतर खूप वाईट वाटतं, त्यासाठी साखळी फेरीत प्रत्येकासाठी किमान 3 किंवा 4 संधी. त्यानंतर आजच्या दिवसात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या 4ही संघांच्या एकत्र चिठ्ठ्या घेऊन त्यांना दिलेली समान संधी, समान न्याय, त्यातून अंतिम फेरीत प्रवेश केलेले 2 संघ आणि या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या 2 संघांना सुद्धा समान न्याय आणि समान संधी मिळावी यासाठी बेस्ट ऑफ 3 म्हणजे एखादा संघ नशिबाच्या जीवावर जिंकला असं वाटायला नको, तर खरा विजेता ठरावा यासाठी बेस्ट ऑफ 3 या नियमाचा वापर करून प्रत्येक संघासाठी 3 संधी देण्यात आल्या आणि या 3 संधीमधून 2 संधी ज्या संघाने जिंकल्या तो संघ ठरतोय अंतिम विजेता. अर्थातच बाबू स्पोर्ट सावंतवाडी राजाराम वॉरियर सारख्या एका तगड्या मातब्बर संघाविरुद्ध मिळवलेला हा विजय. कारण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या स्पर्धा म्हटलं की राजाराम वॉरियर्स आणि विजेतेपद हे एक समीकरण ठरलेलं. पण आज आमचा मित्र विकास थोडासा नाराज असेल, पण विकास आपण जास्त नाराज होऊ नये यासाठी विजेता आणि उपविजेता या 2 ट्रॉफींमध्ये फक्त 1 इंचाचंच आम्ही अंतर ठेवलंय. आम्हाला माहिती आहे विकास किंवा गोपाळ हे पैशांसाठी किंवा बक्षिसाच्या रकमेंसाठी न खेळणारे संघमालक किंवा कॅप्टन आहेत. त्यांचं लक्ष असतं ट्रॉफीकडे आणि या दोन्ही ट्रॉफी जवळपास समान उंचीच्या, फक्त एकावर विजेता लिहिलाय आणि एकावर उपविजेता. गतवर्षीचा विजेता संघ यावर्षी उपविजेता ठरतोय आणि यावर्षी वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग स्पर्धेला एक नवा विजेता मिळतोय, अर्थात बाबू स्पोर्ट. राजाराम वॉरियर संघाचे संघमालक विकास गावडे आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे विजेत्या संघाचे संघमालक बाबू सावंत. बाबू सावंत आलेत का? बाबू सावंत आलेत. बाबू सावंत हे नाव ऐकतोय, पहिल्यांदाच दर्शन होत आहे. बाबू सावंत सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्यांदा एका मोठ्या स्पर्धेत आपल्या संघाचं नाव पाहायला मिळालं आणि लगेच आपण ही स्पर्धा जिंकून आपलं नाव या चषकावर कोरलात. तर व्यासपीठावर उपस्थित कोकणनऊच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम, कोकणनऊचे संस्थापक आणि सध्या महाराष्ट्रातील आघाडीचे पत्रकार विकासजी गावकर, राजाराम वॉरियर संघाचे मालक आजचे उपविजेते संघाचे मालक विकास गावडे, बाबू सावंत आजच्या विजेत्या संघाचे संघमालक बाबू सावंत, या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करून सर्वप्रथम ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं अशा हातांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन कोकणनऊच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम. असं म्हणतात की जेव्हा सगळा आधार संपलेला असतो, घरातील करता धरता गेलेला असतो, तेव्हा पहिली आठवण येते ती LICची. LICच्या पॉलिसी शोधल्या जातात. एखाद्याला नवीन पॉलिसी सांगायला गेलं की नवीन पॉलिसीचा कॉल क्लिअर करणं किती कठीण आहे याचा अनुभव मी स्वतः 7 ते 8 वर्ष घेतलाय. कारण एखाद्याला पॉलिसी सांगणं, त्याचे उपयोग, त्याचा फायदा पटवून देणं, त्यानंतर त्याच्याकडून चेक घेणं, तो चेक क्लिअर करणं, नंबरिंग करणं, कुलिंग ऑफ पासून वाचवणं, त्यानंतर रिन्युअल करणं आणि ती पॉलिसी मॅच्युरिटीपर्यंत आणणं, हे मोठं जिकिरीचं काम असतं. आणि हे जिकिरीचं काम आमचे LIC एजंट करत असतात. आणि आमच्या गावकर मॅडम मालवण शाखेतील एक वरिष्ठ LIC विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आणि यावर्षी फक्त मालवणमध्ये नव्हे तर आमच्या कोल्हापूर डिव्हिजनमधील टॉपच्या एजंटमध्ये गावकर मॅडम यांचं नाव आहे. एकदा टाळ्या वाजवूया वैशाली गावकर मॅडमसाठी. गावकर मॅडम, लवकरच या स्पर्धेत आपण MDRT एजंट बनून या स्पर्धेतील बक्षीस वितरणासाठी लवकरात लवकर यावं यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा असतील. MDRT म्हणजे मिलेनियम डॉलर राऊंड टेबल, अमेरिका स्थित संस्थेचा हा किताब LIC मधील अगदी काही निवडक एजंटना दिला जातो. आणि नक्की मला खात्री आहे की भविष्यात हा किताब वैशाली गावकर मॅडम नक्की आपल्यासाठी कोकणनऊसाठी नक्की घेऊन येतील. तर मॅडम, तुमच्या उपस्थितीत तुमच्या शुभहस्ते आपण काही हातांचा सन्मान करूया ज्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. सर्वप्रथम आमचे ऑफिशियल्स, अंपायर आर द सोल जजेस ऑफ द गेम. आणि आमचे ऑफिशियल्स अतिशय देखणे पंच बिली बावडन यांची आठवण, ज्यांच्या पंचगिरी होते, कारिवडे गावचे सुपुत्र गोट्या कारिवडेकर यांचा सन्मान होतोय.
वैशाली गावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आमचे फिटेस्ट अंपायर गोट्या कारविडेकर यांचा सन्मान होतोय. ऑफिशियल्स गोट्या कारविडेकर. यानंतर खास कुडाळवरून या स्पर्धेसाठी ज्यांची नेमणूक केली गेली आणि MCA पॅनलचे पंच म्हणून ज्यांनी आपलं नाणं या स्पर्धेत अगदी खणखणीत वाजवलं, संदीप रुद्रे सर यांचा सन्मान होतोय. पुनश्च एकदा वैशाली गावकर मॅडम आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आमचे ऑफिशियल संदीप रुद्रे सर यांचा आपण स्वागत आणि सन्मान संपन्न करावा. धन्यवाद. यानंतर अजून एक विशेष सन्मान. दरवर्षी आमच्या मालवणच्या स्पर्धेसाठी बंटी केरकर हे स्पर्धा अधिकारी म्हणून काम करत असतात. स्पर्धा अधिकारी या नावाचं, या पदाचं महत्त्व काय आहे ते आम्हाला सर्वांना, कोकण नाऊच्या सर्व सदस्यांना माहिती आहे. अगदी मैदानावरच्या प्रत्येक सामन्यापासून, मैदानावरच्या निर्णयापासून, पुढच्या सामन्याच्या लॉट्सपर्यंत, टॉसपर्यंत, अगदी चुना घालण्यापर्यंत, बेल्स तुटली तर नवीन बेल्स आणण्यापर्यंत आणि हरवलेला चेंडू परत ग्राउंडात येईपर्यंत सगळी जबाबदारी ज्यांच्यावर असते ते स्पर्धा अधिकारी. आणि या स्पर्धेसाठी यावर्षी सावंतवाडीमध्ये आम्हाला स्पर्धा अधिकारी म्हणून ज्यांनी सहकार्य केलं, मदत केलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया अरुण घाडी सरांसाठी. अरुण घाडी सरांचा सन्मान होतोय. मी विनंती करतोय वैशाली गावकर मॅडम यांना अरुण घाडी सर यांचा आपण सन्मान करावा. घाडी सरांनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय आणि हे सगळं सहकार्य कमी की काय म्हणून आमचे स्कोरर गणेश राऊळ यांच्या निवासाची व्यवस्था सुद्धा गेले 3 दिवस अरुण घाडी सर यांनी केली. घाडी सर, आपले मनपूर्वक आभार. असंच आपलं सहकार्य आम्हाला सदैव लाभो ही आपल्याकडे एक छोटीशी प्रार्थना असेल. यानंतर अचूक आकडेवारी आणि ठाम मत आमचे स्कोरर गणेश राऊळ यांचा सन्मान होतोय. गणेश राऊळ, आपल्याला विनंती, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या स्पर्धेत किती चेंडू टाकले गेले, किती निर्धाव, किती चौकार, किती षटकार, किती डॉट, किती विकेट, किती झेल, किती रनआउट, किती स्टंपआउट, कोणी केले, कसे केले, कधी केले, केव्हा केले, याची सगळी अचूक आकडेवारी ज्यांच्याकडे आहे, गणेश राऊळ हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा चालता बोलता लॅपटॉप असं ज्यांना म्हटलं जातं. यानंतर आपल्या सुमधूर वाणूने ज्यांनी स्पर्धा सजवली ते आमचे समालोचक. खरं तर कोकण नाऊच्या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी बऱ्याच समालोचकांची रांग असते, आम्हाला फक्त एक संधी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. यावर्षी आम्ही श्याम वॉकर, प्रदीप देऊलकर, अमोल जमदाडे, समीर पांढरे या आवाजांना मिस केलंय, पण त्या आवाजाची आठवण येऊ दिली, पण त्या आवाजाची कमतरता ज्यांनी भासू दिली नाही असे माझे 2 मित्र या स्पर्धेसाठी ज्यांनी समालोचन केलं. कारिवडे गावचे सुपुत्र सचिन सावंत यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो संचालिका वैशाली गावकर मॅडम यांना आमचे युवा समालोचक सचिन सावंत यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न करावा. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे अजून एक समालोचक मित्र, दोडामार्ग वरून या स्पर्धेत गेले 2 दिवस सहभागी झालेले सिद्धू परब यांचा सन्मान होतोय. सिद्धू, आपण यावं, आपला सन्मान आपल्याला आम्ही सन्मानपूर्वक वितरित करतोय. स्पर्धेसाठी जेमतेम 8 दिवस आमच्या हातात होते. 8 दिवसात स्पर्धेची घोषणा झाली आणि स्पर्धा संपन्न सुद्धा झाली, ती सुद्धा एवढ्या भर पावसाच्या वातावरणात. खरोखरच हे फक्त आणि फक्त कोकण नाऊ करू शकतं, कारण पॅन्डेमिक पिरियड भारतभर किंबहुना जगभर कोरोनाची लाट होती, कोणालाही एकत्र येण्याची परवानगी नव्हती, पण त्या काळात सुद्धा कोकण नाऊने मालवणमध्ये कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा भरवून यशस्वी करून दाखवली. आणि त्यासाठी कोकण नाऊने केलेले दिव्य मी अगदी जवळून पाहिलंय. स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचं RT-PCR टेस्ट केली होती आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मैदानावर खेळायला दिलं होतं. आमच्या सगळ्या ऑफिशियलची टेस्ट केली होती. पॅन्डेमिक पिरियडमध्ये सुद्धा कोकण नाऊने मालवणमध्ये कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली आणि यावर्षी या भर पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे दिवस असताना सुद्धा कोकण नाऊने उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि त्यासाठी कोकण नाऊसाठी आभार मानावे तेवढे थोडे. एकदा टाळ्या वाजवूया कोकण नाऊसाठी. पहिल्या दिवशी या स्पर्धेसाठी समालोचक गेस्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे मित्रवर्य महेश डोंगरे सर यांचा सन्मान होतोय. महेश डोंगरे सर, आपल्याला विनंती, आपण या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या सन्मान चिन्हाचा स्वीकार करावा. उत्कृष्ट समालोचक आहेत या स्पर्धेत अरुण घाडी सर तुमच्याबरोबर, महेश डोंगरे सर सुद्धा पंच म्हणून दिसणार होते, पण सध्या पावसाचा दिवस जवळ येतोय, त्यापूर्वी लोकांचे गृहप्रवेश वगैरे आवरून घ्यायचे आहेत, त्यामुळे महेश सर थोडेसे बिझी होते. महेश सर, पुढच्या वर्षी आम्ही नक्की आपली प्रतीक्षा करू. गुरु चिटणीस यांचा पहिल्या दिवशी आवाज ऐकला. महेश सर, आपल्याला विनंती, गुरु चिटणीस यांचा मोमेंटो सन्मान चिन्ह आपण आपल्या शुभ हस्ते स्वीकारावं, आपण त्यांना त्यानंतर वितरित करावं.
गावकर मॅडम आपल्याला विनंती, आमचे अजून एक समालोचक गुरु चिटणीस यांचा सन्मान महेश डोंगरे सर यांच्याकडे आपण वितरित करावा. यानंतर यूट्यूबसाठी आम्हाला सहकार्य करणारे गौरव सावंत आणि त्यांची टीम, या टीमच्या वतीने गौरव सावंत आपल्याला विनंती, आपण येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यूट्यूब tenniscricket.in या जगप्रसिद्ध वेबसाईट बरोबरच कोकण 9 या चॅनलवर सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपात प्रसारित केली गेली. tenniscricket.in च्या वतीने मिलन या मोमेंटोचा स्वीकार करताना दिसत आहेत. यानंतर आम्हाला 2 छोटे सहकारी मिळाले होते. संदीप मुलीमनी, खरोखरच संदीपने जे काय आम्हाला सहकार्य केलंय, संदीप हॅट्स ऑफ आहे तुला. खरंच या उन्हात संदीपने बाहेर गेलेले सगळे, जवळपास सगळेच्या सगळे चेंडू परत मैदानावर आणले आणि हरवलेल्या 4 ते 5 चेंडूचा त्यांनी हिशोब दिलाय. एक तिकडे गेलाय, एक तिकडे गेलाय, एक तिकडे गेलाय. संदीप, आपला हा सन्मान होतोय. संदीपसाठी टाळ्या वाजवूया. यंदा 10वी मध्ये आहे संदीप, त्यामुळे या वर्षभर मार्च पर्यंत संदीप तू ग्राउंडवर यायचं नाहीये, यासाठी तुझा हा मी सन्मान करतोय. 10वी साठी संदीप तुला मनपूर्वक शुभेच्छा. तर या सन्मानाबरोबरच बक्षीस वितरणाकडे वळतोय. तत्पूर्वी पहिल्या सेमीफायनलचा हिरो सावंतवाडी नगरपालिका यांनी सुद्धा या आमच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. ग्राउंड स्टाफ, ज्यांनी ज्यांनी ग्राउंड स्टाफ म्हणून सहकार्य केलंय त्यांचे आभार. ग्राउंड स्टाफचा सन्मान आहे. ग्राउंड स्टाफचा सन्मान स्वीकारण्यासाठी गोट्या सर आपल्याला विनंती, ग्राउंड स्टाफचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते स्वीकारावा. या मैदानाची देखभाल करणारे आमचे सर्व ग्राउंड्समन, ग्राउंड स्टाफ यांचा हा सन्मान गोट्या कारवडेकर यांच्याकडे वैशाली गावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते वितरित होतोय. पहिल्या सेमीफायनलचा हिरो, पहिल्या सेमीफायनलचा सामनावीर म्हणून ज्याच्या नावाची घोषणा होते, हा किताब द्यायचा राहिला होता. सुहास पवार, आपल्याला विनंती आपण यावं. सुहास पवार, मॅन ऑफ द मॅच फॉर फर्स्ट सेमीफिनाले. मिस्टर सुहास पवार खास कल्याणवरून सुहास या स्पर्धेसाठी आला आणि आज आपल्या नावाची छाप सुहासने सोडली. दुसऱ्या सेमीफायनलचा हिरो सिद्धू मोरिये, आपण सुद्धा जवळ येऊन थांबावं. दुसऱ्या सेमीफायनलसाठी सुहास या, लवकर या. सुहास पवार, मॅन फ्रॉम कल्याण, या स्पर्धेसाठी सुहास आलाय. तो आला, तो खेळला, तो लढला आणि तो जिंकला सुद्धा. अतिशय सुंदर कामगिरी. पहिल्या सेमीफायनलचा हिरो, सामनावीर फॉर फर्स्ट सेमीफिनाले मिस्टर सुहास पवार, मॅन फ्रॉम राजाराम वॉरियर्स. यानंतर सुहास मोरिये, सिद्धू मोरिये, सिद्धू फास्ट. बाबू सावंत, सावंतवाडी संघाच्या वतीने दुसऱ्या सेमीफायनल साठी ज्यांनी दर्जेदार कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच फॉर सेकंड सेमीफिनाले मिस्टर सिद्धू मोरिये, बांदा एक्सप्रेस. गावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक सिद्धूला वितरित होत आहे. यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक, बेस्ट कीपर, बेस्ट विकेट कीपर ऑफ टुर्नामेंट, कॅश प्राइज आहे 1000 रुपयांचा आणि सोबत एक सुंदर आकर्षक चषक सुद्धा खूप सुंदर आहे. गावकर मॅडम आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. या संपूर्ण स्पर्धेत एकापेक्षा एक दर्जेदार विकेट कीपर पाहिले, पण जे 2 विकेट कीपर एकमेकाच्या गळ्यात गळे घालून या ठिकाणी बसले, त्या दोघांपैकी एक आहे या स्पर्धेचा या वर्षाचा बेस्ट विकेट कीपर. कोण असेल तो? वरेण्यम कोकण प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. या स्पर्धेचा बेस्ट विकेट कीपर अवॉर्ड गोज टू जॉनी येस बाटा. या स्पर्धेत सावंतवाडीच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजी समोर जॉनी, ज्या प्रकारचं तू विकेट किपिंग केलंस, खरोखर गोपाळला सुद्धा तुझा अभिमान वाटेल की माझा चेला आज माझ्यासारखीच किंबहुना माझ्यापेक्षा काकणभर सरस विकेट किपिंग करतोय. ही गोपाळसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट असेल. यानंतर बेस्ट फिल्डर, या स्पर्धेत अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकेका सामन्यात 4-4 झेल घेणारे खेळाडू सुद्धा आपण पाहिलं आणि यामध्ये पीटरचं नाव आहे, ज्या पीटरने एका सामन्यात 4 झेल घेतले. त्याचप्रमाणे अजून एक खेळाडू ज्याने एका सामन्यात 4 झेल घेऊन संपूर्ण स्पर्धेत फक्त 4 सामन्यामध्ये 6 झेल घेऊन या किताबावर आपलं नाव कोरलंय. अवॉर्ड जात आहे ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाचा अक्षय मांजरेकर. अक्षय मांजरेकर उपस्थित नसेल तर अक्षयच्या वतीने सिद्धू किंवा सचिन आपण येऊन या बक्षिसाचा स्वीकार करावा.
बेस्ट फिल्डर ऑफ टूर्नामेंट वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन 4th एडिशन. बेस्ट फिल्डर ऑफ टूर्नामेंट मिस्टर अक्षय मांजरेकर मॅन फ्रॉम ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे. यानंतर पुढील पारितोषिक बेस्ट बॉलर. संपूर्ण स्पर्धेत अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली, अतिशय सुंदर कामगिरी आपण पाहिली आणि त्या कामगिरीमधून काही खेळाडूंची नावं या ठिकाणी आम्ही काढलीत. तत्पूर्वी महाअंतिम सामना सामनावीर हा पुरस्कार द्यायचा आहे. अंतिम सामना सामनावीरासाठी अंतिम सामना सामनावीरासाठी पारितोषिक आहे आणि अंतिम सामना होता बेस्ट ऑफ 3 या नियमानुसार. हे कोणाचं आहे? हा थांबा, बेस्ट बॉलर आपण पारितोषिक आलंय तर ते जाहीर करूया. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजीचा बहुमान ज्या खेळाडूकडे जातोय, खूप चांगली गोलंदाजी पाहिली आपण. आमचा गणेश कुबल आहे, सुहास पवार आहे, त्याचप्रमाणे सिद्धू मोरिया आहे. पण हे बक्षीस ऐकून थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, थोडंसं खंत वाटेल की बक्षीस योग्य दिलंय की नाही. पण काही गोष्टींचा विचार करून आम्ही या बक्षिसाच्या नावाची घोषणा करतोय. खूप लांबवरून जो या स्पर्धेसाठी आला आणि या प्रचंड उन्हात कोकणातल्या खेळपट्टीवर ज्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली, असा खेळाडू या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावर करतोय. 4 सामन्यात 8 विकेट ज्याने घेतले, बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट राजाराम वॉरियर संघाचा सुहास पवार. सुहासला विनंती आहे, सुहास आपण येऊन या बक्षिसाचा स्वीकार करावा. सुहाससाठी टाळ्या वाजतील, थोड्याशा भुवया उंच होतील, थोडंसं आश्चर्य वाटेल, थोडासा धीर धरायला हरकत नाही. थोडंसं थांबा, रुको सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो, पुढची बक्षीस थोड्याच वेळात जाहीर होतील. बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट 4 सामन्यात 8 विकेट आणि त्याचबरोबर दर्जेदार फलंदाजी सुद्धा. या सगळ्या गोष्टीचा विचार करून बेस्ट बॉलर हा किताब आम्ही सुहास पवारला वितरित करतोय. बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 4th एडिशन. अभिनंदन सुहास. सुहास वेट, खूप लांबवरून आपण या स्पर्धेसाठी आलात, काय सांगाल या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? खूप मला रात्री मी गेलो होतो फिरायला, तर घरी येताना मला गणेशने कॉल केला की कुठे आहेस, खेळायला येशील का? तर विचार केला चल जाऊया, खूप दिवसांनी येत होतो गोव्यात, तर बोललो चल येतो. आणि आयोजनचं बोललो तर खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला खूप मजा आली. सुहास, पुन्हा सुद्धा आपल्याला यायचं आहे. पुढच्या पर्वासाठी आपल्याला आतापासूनच मनपूर्वक निमंत्रण असेल. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ टूर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. अनेक दर्जेदार कामगिरी संपूर्ण स्पर्धेत पाहिली. बबल नाईकची जवळपास शतकाची कामगिरी, गोपाळ भटाच्या 86 धावा. पण या सगळ्यांवर मात करून ज्याने उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान आपल्या नावावर केलाय, नाव सांगण्याची गरजच नसेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक. 9 सामन्यामध्ये 125 धावा. बेस्ट बॅटर ऑफ टूर्नामेंट वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. पारितोषिक आहे कॅश प्राइज रुपये 2000 आणि आकर्षक चषक. बेस्ट बॉलर साठी सुद्धा कॅश प्राइज रुपये 2000 आणि आकर्षक चषक. या उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान वितरित केला जातोय दाजी नाईक यांना. यानंतर विजेता आणि उपविजेता ही पारितोषिक राहील. अंतिम सामना सामनावीर हे पारितोषिक राहिलंय. सिद्धू तुझ्याकडे कुठचं आहे बक्षीस? अंतिम सामना सामनावीर. तर सिद्धूसाठी जे बक्षीस आम्ही राखून ठेवलं होतं, अंतिम सामना सामनावीर बेस्ट ऑफ 3, 3 सामन्यात 5 षटकात 34 धावा खर्च करून 5 गडी ज्याने गारद केले आणि आपल्या बाबू स्पोर्ट संघाला विजयश्री प्राप्त करून दिली. अंतिम सामना सामनावीर सिद्धू मोरिये, मॅन फ्रॉम बाबू स्पोर्ट सावंतवाडी. गावकर मॅडम, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. कॅश प्राइज नाहीये, फक्त ट्रॉफी आहे. सिद्धू अतिशय दर्जेदार कामगिरी. खरं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब सिद्धू मोरियाकडे आपल्याला पाहायला आवडला असता, पण दुर्दैवाने आज सिद्धू पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा असेल. पुन्हा कधीतरी आपल्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळेल. आजच्या पुरता आपल्यासाठी सॉरी, पुढील कधीतरी स्पर्धेत नक्की भेटूया. तर अंतिम विजेता आणि अंतिम विजेता, पण तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीज देऊया का? मॅन ऑफ द सिरीज मागवून ठेवूया.
अंतिम उपविजेता रोख रुपये 30,000 आणि हा आकर्षक चषक पारितोषिक वितरित करण्यासाठी, चेक वितरित करण्यासाठी मॅडम आपल्याला विनंती असेल, ट्रॉफी वितरित करण्यासाठी गावकर सर आपल्याला विनंती असेल. अंतिम उपविजेता संघ राजाराम वॉरियर्स तवडे सावंतवाडी, संघ मालक विकास गावडे. विकासजी गावडे आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण रोख रुपये 30,000चा चेक वितरित करावा. राजाराम वॉरियर्स तवडे संघ मालक विकास गावडे आणि कर्णधार गोपाळ बटा, कर्णधार समीर वेंगुर्लेकर या बक्षिसाचा येऊन स्वीकार करतायत. पूर्ण टीम आपण फोटोसाठी या. गोपाळ दाजी चला लवकर, दाजी गणेश चला लवकर लवकर या, कारण कोकण नाऊ स्पर्धेतील उपविजेते पदासाठी सुद्धा इतकी सुंदर ट्रॉफी आहे की ट्रॉफी बघून नक्कीच आमचे राजाराम सर, विकास सर खुश होतील. आज राजाराम सरांना आम्ही मिस केलंय मैदानावर, मात्र विकास ही ट्रॉफी सुखरूप नेऊन राजाराम सरांपर्यंत आपण पोचवावी. श्रीदेव सिद्धेश्वराच्या चरणी ही ट्रॉफी आज दर्शनासाठी सुद्धा जाईल. अंतिम उपविजेता राजाराम वॉरियर्स तवडे. धन्यवाद गोपाळ. पुढच्या वर्षासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. गत वर्षाचं विजेतेपद, या वर्षी मात्र उपविजेतेपद आणि ट्रॉफी उचलल्याबरोबर बबलच्या तोंडातून शब्द आला, अरे बाबा, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल यावर्षी आम्ही किती जड आणि किती मानाची ट्रॉफी तुम्हाला दिली. तर अंतिम विजेता, महाविजेता वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील अंतिम महाविजेता 75,000 रुपयांचा चेक आणि मानाचा, स्वाभिमानाचा, अभिमानाचा प्रथम क्रमांकाचा चषक वितरित होतोय. बाबू सावंत यांच्या मालकीचा बाबू स्पोर्ट सावंतवाडी. कर्णधार सिद्धेश केदार सर्वेश, संघ मालक बाबू सावंत आणि पूर्ण टीम रंजन केणी, जॉनी फर्नांडिस, नितेश परब, राजाराम गवस, जीजी रेडकर, राजा नाटेकर, सिद्धू मोर्ये, संघाचा ब्रेन विल्फ्रेड, हे सगळे या पारितोषिकाचा स्वीकार करताना दिसत आहेत. अंतिम विजेता वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन आणि या चौथ्या पर्वाचा मानकरी ठरतोय बाबू स्पोर्ट सावंतवाडी. मानाचा, अभिमानाचा, कोकण नाऊचा, वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगचा हा चषक आणि सोबत चेक प्राइज 75,000. अभिनंदन. राजा नाटेकर, बाळा मडगावकर या सर्वांचे आभार मानून अजून एक प्राइज शिल्लक राहिले. जरा इथेच थांबा सगळे, जरा सगळे इथेच थांबा, सगळे जरा इथेच थांबा. बबल नाईक साठी कॅश प्राइज आहे. अभि मोंडकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपये. हॅलो 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 अरुण सर, जेनी कोणी फटाके लावले त्याचा आधी पहिलो सत्कार करूया. कॅश प्राइज, स्पॉट प्राइज होतं अभि मोंडकर यांच्याकडून 500 रुपये सलग 3 षटकारासाठी. प्रणित सावंत यांच्याकडून 1000 रुपये. बबल नाईक यांच्यासाठी. आणि यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज एक मोठं प्राइज आहे मॅन ऑफ द सिरीज साठी आणि विजेत्या संघ मालकासाठी सुद्धा. आणि ही प्राइज आपल्याला दाखवण्यात येत आहेत. 10,000 पेक्षा जास्त रकमेचा टीव्ही. विजेते संघ मालक बाबू सावंत आपल्यासाठी हे पारितोषिक. आजपर्यंत विजेते संघ मालक फक्त ट्रॉफी घेऊन घरी जातात, पण या स्पर्धेत कोकण नाऊच्या स्पर्धेत आम्ही वेगळा पायंडा टाकतो की विजेत्या संघाच्या संघ मालकासाठी काहीतरी मिळावं आणि आपल्यासाठी हा 10,000 रुपये किमतीचा टीव्ही विजेत्या संघ मालकासाठी. आणि असाच एक टीव्ही आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेत विचार केला तर दर्जेदार फलंदाजी आपण पाहिलं, धावांचा रतीब घालणारे खेळाडू पाहिले, सोबतच त्यांना गोलंदाजीची जोड देणारे, क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू सुद्धा पाहिले. आणि या सगळ्या खेळाडूंमधून
वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन। या वर्षाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर हा किताब जाहीर होतोय। मालिकावीरासाठी एक सुंदर आकर्षक 10,000 रुपये किमतीचं गिफ्ट आणि या किताबाचा मानकरी ठरतोय बांदा एक्सप्रेस सिद्धू मोर्ये। सिद्धू आपण यावं। 4 सामन्यात 41 धावा खर्च करून 10 विकेट मिळवून या स्पर्धेवर ज्याने आपल्या नावाचा झेंडा रोवला, ही स्पर्धा ओळखली जाईल बांदा एक्सप्रेस सिद्धू परब याच्या कामगिरीसाठी आणि त्याबद्दल सिद्धू मोर्येच्या कामगिरीसाठी। आणि सिद्धू मोर्ये आपला किताब आपल्याला वितरित होत आहे। मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन। आणि या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सिद्धू। ऐकायला आवडेल सिद्धू आपलं मनोगत। दुसरी स्पर्धा ही माझी कोकणनावची पहिली, पण विजेता संघ मध्ये मी खेळलो शेरला संघामध्ये आणि आज सावंतवाडी संघामध्ये आज विनिंग टीम मध्ये आहे। खूप चांगल्या प्रमाणे स्पर्धा आली, आयोजक पण चांगलं आलं, त्यामुळे धन्यवाद। सिद्धू, बेस्ट बॉलरचं नाव घेताना बेस्ट बॉलरचं नाव घेताना तुला वाटलं होतं की बक्षीस तुझ्याकडे असेल, कारण हायेस्ट विकेट टेकर तू होतास, पण तुझ्या जागेवर दुसऱ्या खेळाडूचं नाव घेतलं, त्याला बक्षीस दिलं गेलं, तेव्हा नेमकं तुझ्या मनात काय आलं होतं? त्याने पण चांगली गोलंदाजी केलेली, त्यामुळे मला असं काय वाटलं नाही की त्याला पण दिलं, आयोजकांचा निर्णय आहे त्यामुळे वाटलं नाही। पण मॅन ऑफ द सिरीज सारखं बक्षीस तुझ्याकडे येईल असं तुला कधी वाटलं? वाटलं नव्हतं सिरीज येणार म्हणून। बॉलरच्या लिस्टमध्ये होतो मी, त्यामुळे मला सिरीजचा यामध्ये येणार नसं वाटलं नव्हतं मला। अगदी बरोबर सिद्धू, बऱ्याच वेळा बॉलरचं मॅन ऑफ द सिरीज साठी तेवढं नाव येत नाही, मात्र विकास गावकर साहेब स्वतः येऊन म्हणाले होते की सिद्धू मोर्येच्या गोलंदाजीवर बऱ्याच सामन्यांचा निकाल बदललेला दिसला, त्यामुळे ज्या खेळाडूंनी स्पर्धेचा निकाल बदलला अशा खेळाडूकडे मॅन ऑफ द सिरीज असावं, आणि त्यामुळे विकास गावकर साहेब, वैशाली गावकर मॅडम यांनी तुझ्यासाठी या नावाचं त्यांनी नोंद केली आणि हे पारितोषिक तुझ्याकडे जात आहे। सिद्धू, तुला शुभेच्छा। बाबू सावंत, आपलं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल। तर मित्रांनो, या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वांचे सन्मान करतो। ज्यांनी सडा हाताने मदत केली, ज्यांनी सहकार्य केलंय, त्या सर्व व्यक्तींचा ठिकाणी सन्मान होतोय। आणि या सन्मानामध्ये एक सर्वात मोठं नाव, जे आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान समालोचकांची टीम पाहिली, त्या टीमचे कॅप्टन म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मालवणी समालोचक बादशाह बादल चौधरी सर यांचा सन्मान करण्याची मी विनंती सर विकास गावकर आपल्याला करतोय। ही संपूर्ण जी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती अतिशय लीलया पेलली, समालोचक असतील, पंच यांना ज्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलंय, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके बादल चौधरी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सर आपलं अभिनंदन, मान्यवरांचे हार्दिक आभार। ओव्हर टू बादल सर। त्याचप्रमाणे बाबू सावंत यांनी जरी मनोगत व्यक्त केलं नाही तरी त्यांनी काही गोष्टी माझ्याकडे कानात सांगितल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। सावंतवाडी तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटवर एक काळ गाजत होतं, पण मागच्या काही वर्षांचा जर अनुभव बघितला तर सावंतवाडी तालुक्याची टीम तयार होत नाहीये, आणि ही खंत आहे बाबू सावंत यांची। ही खंत दूर करून सावंतवाडी तालुक्याची एक दर्जेदार टीम बनावी, संघ बनावा, ज्या संघाने सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा, गोमंतक, कोकण प्रांत गाजवावा, ही बाबू सावंत यांची इच्छा आहे, आणि त्यासाठी त्यांनी बराच खर्च केलाय। या स्पर्धेसाठी सुद्धा फक्त आणि फक्त या इच्छेसाठी की सावंतवाडी तालुक्याचा संघ बनावा, सावंतवाडी तालुक्यातील खेळाडूंचा संघ बनावा, विजेता व्हावा, या स्वप्नासाठी त्यांनी टीम बनवली, आणि त्या टीमने यावर्षी वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली। ही सुरुवात अशीच पुढे चालत राहो, आणि यानंतर सुद्धा असे अनेक मानाचे चषक सावंतवाडीमध्ये यावं, यासाठी बाबू सावंत आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। या सगळ्याबरोबर हा सुंदर मंडप आपण बघतोय, त्याचप्रमाणे सुंदर डीजे आपण बघतोय, तो ज्यांनी पुरवला ते मिस्टर गौरव दळवी यांचा सन्मान होतोय। मी विनंती करतो सन्माननीय विकासजी गावकर यांना, गावकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण गौरव दळवी यांचा सन्मान करावा। गौरव, आपल्याला विनंती, आपण येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। हा अतिशय सुंदर व्यासपीठ, पोडियम, प्रेझेंटेशन बॉक्स, डगआउट्स, साऊंड सिस्टीम, डीजे, माईक, हे सगळं ज्यांनी दिलं, गौरव, खरोखरच आपले मनपूर्वक आभार आहेत। पुन्हा कधीतरी आपण नक्की भेटूया, आपले मनपूर्वक आभार। स्पर्धेसाठी वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, को स्पॉन्सर्ड बाय
विशाल सेवा फाउंडेशन विशेष सहकार्य सावंतवाडी जिमखाना मैदान आणि सावंतवाडी नगरपालिका या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी वस्तू स्वरूपात, श्रम स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, संकल्पना स्वरूपात आम्हाला मदत केली त्या सर्वांचे, स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे, संघांचे, संघ मालकांचे, रसिक प्रेक्षकांचे आभार मानतोय आणि थांबतोय. हे थांबतानाच आपल्याला आमंत्रण देतोय, पुन्हा भेटणार आहोत 2025 मध्ये 5व्या पर्वामध्ये वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे यासाठी. तोपर्यंत धन्यवाद, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालवणी, जय थै मालवणी.